म्हणून महाराज म्हणतात, तुकाराम म्हणतात की अरे मंडळीनो, प्रेमपूर्वक मंडळीनो, तुम्हाला प्रेमाने सांगतात, विनंती करतात, दंडवत करून सांगतात की आपुलाले चित्त शुद्ध करा, परमार्थात चित्ताचा विषय, चित्त शुद्ध करा. एवढं सांगितल्यानंतर त्याने वाक्य वापरलं. मंडळी, प्रेमपूर्व भाविक तुम्हाला सांगतो की नरदेहात येणारा प्रत्येक जीव जन्माला येतो, पाहे पा मनुष्यजात सकळ स्वभावताचं भजनशीळ. येणारा माणूस भजनशीळच आहे. लहान मुलाला जन्मल्यानंतर रडायला शिकावं लागत नाही, हातपाय हलवायला शिकावं लागत, तो शिकूनच येतो. का? हा मनुष्य जात आहे. पाहे पा मनुष्य जात सकळ स्वभावताचं तुम्ही सगळे भजनशीळ आहात, प्रेमवीरात, चांगले आहात, देव तुम्हाला आवडतो, सगळं आहे. आता माझ्यासारख्या एखाद्या शुल्लक माणसानं, तुकाराम म्हणतात मी शुल्लक आहे, ते काय म्हणतात मी साधा आहे. महाराज म्हणतात की अरे मंत्र मोठा छोटा नाही. जो त्या धनगराला मंत्र दिला तो मंत्र त्याला झेपेल असा दिला होता, पण त्यांनी फक्त विश्वास ठेवला. गुरुजींनी दिलेल्या मंत्रावर विश्वास ठेवला. जाताना ते मंडळीला म्हणतो बसा, माझ्या कांबळ्यावर बसा, पलीकडे नेतो. पण जो तो धोत्र वर करायला लागला, माऊली त्यांचा विश्वास नाही, तोंड हा बाजूला, स्वतः बसले, गोंडून पुरत गेले. हा फक्त विश्वास. महाराज म्हणतात लोक हो, जन हो, तुम्ही प्रेमळ आहात, नव्हे नव्हे तुम्ही शुद्ध आहात, पवित्र आहात. पाहे पा मनुष्य जातं सकळ स्वभावताचं भजनशीळ, हे माहिती आहे. पण तुम्ही सुंदर आहात, हुशार आहात, भजनशीळ आहात. मी तुम्हाला माझ्यासारख्या माणसाने तुम्हाला काय सांगावं, मी फक्त नमस्कार करतो. आणि जो हा तुम्ही व्यापार करता, हा व्यापार करण्यासाठी म्हणून त्यांना पुन्हा सूचना दिल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. सगळी मंडळी आपण व्यापाराला आलेलो आहोत. कोणी व्यापारामध्ये पाप घेतं, कोणी पुण्य घेतं, कोणी दान करतं, कोणी धर्म करतं, कोणी वाचन करतं, कोणी पठण करतं, कोणी परमार्थ करतं, कोणी आणखी शिवेगाळ करतं. हा व्यापार आहे सगळा. महाराज म्हणतात तुका म्हणे लाभ, ज्या व्यवहारामध्ये लाभ आहे असा व्यवहार करा. एखाद्याने दुकान टाकलं, नुकसान झालं तर दुकान ठेवील का तो? नाही ना. बाप म्हणे अरे लाखाचे 12 लाख करू नको, काय लाखाचे 12,000 करू नको, दुकान बंद करून टाक, हे की नाही. तसं महाराज म्हणतात का तुम्ही व्यापारला आलात, व्यवहारला आलात, जन्ममरणाच्या व्यवहारला आलात, आता मी तुम्हाला काय सांगणार, तुम्हाला सगळं करतो. एक करा. तुका म्हणे लाभ किंवा हित होय तो व्यापार. अभंगाची सोडवणूक करताना जो शेवटचं चरण आहे त्याचं असं करावं लागेल. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा, ज्याच्यात लाभ आहे तो व्यापार करा. मी तुम्हाला काय सांगणार, फार काय शिकवावे. महाराज 4 चरणाच्या या अभंगामध्ये उपदेश आणि उपदेश करतात. उपदेश फक्त नरदेहाला आहे, इतर योनीचे ठाई हे ज्ञान नाही. उपदेश ऐकण्याची वृत्ती त्यांची नाही. आपल्याला स्वतंत्रता आहे, आपल्याला भाषण स्वातंत्र्य आहे, सत्ता स्वातंत्र्य आहे, आपल्याला संपत्ती स्वातंत्र्य आहे, संतती स्वातंत्र्य, सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य फक्त आणि फक्त नरदेहाला आहे. म्हणून प्रत्येक उपदेश नरदेहाला असतो. महाराजांनी अभंगामध्ये तुम्हाला उपदेश केला आहे. उपदेश तुम्ही ध्यानात ठेवा अशी मी अपेक्षा करतो. आणि बोलता बोलता एखादा शब्द गेला असेल त्याबद्दल करा क्षमा, अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. आणि म्हणून एकदा सर्वांना मोठ्या प्रेमानाशी विनंती करतो की त्या भगवंताचं चिंतन अर्थात नामचिंतन करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई झाला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय बली की जय रखुमाई विठोबा रखुमाई अभंग उपदेशपर आहे. महाराजांना वाटलं यावं जीवाला उपदेश करावा. या अभंगाद्वारे उपदेश आपल्यापर्यंत आला आणि महाराजांच्या या अभंगावर चिंतन करण्याचा मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रयत्न केला. या प्रयत्नातून चांगले विचार आपणापर्यंत पोहोचवले असतील तर ते माझे गुरुवारी हरिभक्तपरायण राणे महाराज, लांबे महाराज, 2 गुरुवारांचं ज्ञान तुमच्यापर्यंत सोडण्याचा प्रयत्न केला आहे. चांगले विचार आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपून ठेवा. काही चुकलं असेल क्षमा करा, चांगला असेल विचार मनात ठेवा आणि आपलं आयुष्य सुखमय जावा अशी विनंती करून त्या माऊलीचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल क्षमा पराध नाही विचारिला अधिकार व्यापला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी खरा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. देवाची येद्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा भेटूया काया वाचा मनाने भगवंत चरणी लीन होण्यासाठी. तोवर जय जय रामकृष्ण हरी.